तर विकास कामं करण्यासाठी आणि राजीव सातवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भाजपात आले, प्रज्ञा सातव यांनी हे वक्तव्य केलंय। काँग्रेसनं आपल्याला खूप पाठिंबा दिल्याचं वक्तव्यही प्रज्ञा सातव यांनी केलेलं आहे। पक्ष कुठलाही असो, विचारधारा जे राजीव सातव साहेबांनी विकासाची विचारधारा ठेवली होती तीच विचारधारा आहे, त्याच्यामुळे अडचण काही जाणार नाही। काँग्रेसने मला खूप सपोर्ट केलेला आहे। आमच्या नेत्या माननीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी हे राजीव भाऊ गेल्यानंतर नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आणि नेहमीच त्यांनी मला मदत केलेली आहे। तर फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विकास कामांसाठी मी भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आलेली आहे। तर यशोमती यांनी मला अध्यक्ष केलं असेल तर राजीनामा देईन असं पंकज भोयर यांनी म्हटलंय। मी आमदारकीचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा देईन असं देखील पंकज भोयर यांनी म्हटलंय। राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे मोठं विधान केलंय। तर काही दिवसांपूर्वी पंकज भोयर मूळ काँग्रेसमध्ये लहानाचे मोठे झाले। यावेळेला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम्हीच केलं होतं असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं होतं। यशोमती मैया येऊन गेल्या आणि माझ्यावरती करून गेल्या होत्या। तिने सांगितलं का पंकज आमचाच पोरगा आहे आणि त्याला मीच अध्यक्ष केलं होतं। मला चांगलं आहे, ठीक आहे, मी अनेक मातांचा पोरगा आहे, काही प्रॉब्लेम नाही। परंतु त्यांनी जर का अध्यक्ष मला केलं असं तर मी माझ्या आमदारकीचा राज्यमंत्री पदाचा आत्ताच राजीनामा देतो। परिस्थिती अनुकूल होत नाही तोपर्यंत भाजपा निवडणुका पुढे ढकलतं असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। संजय शिरसाटांची संपत्ती 5 वर्षात 10 पट कशी वाढली असा सवाल देखील अंधारेंनी विचारला। सत्तेच्या बळावर जोपर्यंत परिस्थिती त्यांच्यासारखी होत नाही तोपर्यंत निवडणुका लावायला धजावत नाही, म्हणून ते निवडणुका पुढे 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 ढकलत होते। कोविडच्या काळामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे काम केलं त्या कामाची दखल आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की महामारीच्या काळात जगात सगळ्यात चांगलं काम जर कुठं झालं असेल तर ते भारतातल्या महाराष्ट्रात काम झालेलं आहे। आणि त्या संजय शिरसाटची प्रॉपर्टी 2019 ला किती होती ती चेक करा ऑनलाईन, 10 पट प्रॉपर्टी त्यानं 5 वर्षामध्ये कमावली। तर शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर डोंबिवलीत काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल पाहायला मिळतंय। सचिन पोटे आणि ब्लॉक अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल सुरू झालेला आहे। याच पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं बैठका घेत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला। मात्र या कार्यक्रमामध्ये जुन्या कार्यकर्त्यांचा मान सन्मानावरून वाद उफाळून आला। यावेळी डोंबिवली निवडणूक समन्वयक मामा पगारे यांनी योग्य मान सन्मान न मिळाल्यानं नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला। मात्र नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटलेला आहे। तर काँग्रेसचे प्रभारी रमेश शेनिथला उद्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत। मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा ते आढावा घेणार आहेत। महापालिकांसंदर्भात बैठका ज्या आहेत त्या काँग्रेसच्या उद्या पार पडतील अशी माहिती मिळते। तर आता बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यातील अबुजमाड घनगड या जंगलामध्ये गडचिरोली पोलिसांनी 24 तासात नवीन पोलीस स्टेशन उभारलेलं आहे। महाराष्ट्राच्या प्रवेशद्वार माओवाद्यांसाठी बंद करण्यासाठी या पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली। पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निकोल यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन पार पडलं। तो युवराज सिंग, उर्वशी रोटेला, सोनू सूदच्या कोट्यावधींच्या मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत। ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून तात्पुरत्या प्रकारची ही जप्ती जी आहे ती करण्यात आली। तर बेटिंग ॲप प्रकरणी कोणाच्या मालमत्ता ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। युवराज सिंग यांची 2,50,00,000, सोनू सूद यांची 1 कोटी रुपये, तर उर्वशी रोटेला यांची 2,20,00,000ची मालमत्ता जप्त करण्यात आली। रॉबिन उथप्पा 8,26,000, मिमी चक्रवर्ती 59 लाख, त्यानंतर अंकुश हाजरा 47 लाख, नेहा शर्मा 1,26,00,000 अशा मालमत्ता ज्या आहेत त्या ईडीकडून जप्त करण्यात आल्या।